उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीमध्ये शरद पवारांनी सन्मान करणं दुर्दैवी आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय। सरकार पाडणाऱ्यांचा सत्कार करायला नको होता असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं। शरद पवारांवर संजय राऊत यांनी ही स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली। शरद पवारांनी कार्यक्रमाला जायला नको होतं। ठाण्याच्या विकासाबाबत शरद पवार यांना चुकीची माहिती दिली गेली आहे असंही राऊत म्हणाले। एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे, ही आमची भावना आहे। महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणत्याच तोंडानं जाणार। राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, मित्र नसतो, ठीक आहे, पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआम बसलेले आहेत जाऊन, तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे। आपण बघितलं राऊत नेमकं काय म्हणाले ते। शरद पवार यांनी या कार्यक्रमासाठी जायलाच नको होतं, एकनाथ शिंदे यांचा असा सत्कार करायला नको होता असं राऊतांनी म्हटलेलं आहे आणि आपली नाराजी अगदी स्पष्टपणे बोलून दाखवलेली आहे। आम्ही महाराष्ट्राचे ज्यांना शत्रू मानतो त्यांच्यासोबत जाऊन ते सत्तेत बसलेत आणि त्यामुळे आम्हाला या गोष्टीचा राग आलाय असं राऊत म्हणाले। शरद पवार यांनी शिंदेंचा सन्मान करणं दुर्दैवी आहे। आम्ही आमचा परिवार आम्ही बघून घेऊ, घर कोणी फोडलं की काय फोडलं याचं त्यांनी बोलण्याची काय आवश्यकता नाही। तुम्ही शिवसेनेचे जे तुकडे तुकडे केले याचा जाब तुम्हाला एक दिवस महाराष्ट्र विचारेल, त्याच्यामुळे तुम्हीच आग लावणारे आहात आणि तुम्ही अशा प्रकारे बोलणं म्हणजे त्याला म्हणता येईल की एखाद्या चोरांनी शाव असल्यासारखं बोलणं आहे असं मला वाटतं। सर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांवर नाराजी असल्याचं समोर येतं सातत्याने आणि आमच्या मंत्र्यांचे जे पीएस आणि ओएसडी आहेत ते कोण असावं हे देखील ते ठरवतात मुख्यमंत्री असं त्यांचं म्हणणं आहे, यावर कसं बघता? नाही, मला नाही वाटत। कालच्या देवगिरीच्या बैठकीमध्ये स्वतः अजितदादांनी याबाबत कॅबिनेटच्या संदर्भातला खुलासा करताना सांगितलं की आता इथून पुढे स्वीय सहाय्यक आणि ओएसडी हे पारदर्शक पद्धतीने तिघांचे निवडले जातील, कारण अनेकांचे आर्थिक संबंध, अनेक पीए किंवा ओएसडी असे असतात ज्यांचे अनेक दलालांचे आर्थिक संबंध असतात, त्यामुळे अशा दलालांचा बंदोबस्त करायला पारदर्शक प्रक्रिया शरद पवार यांनी शिंदेंचा सन्मान करणं दुर्दैवी असल्याचं राऊतांनी म्हटलंय। एकंदरीत या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत। प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याशी। शिवाजी, ठाकरेंची जी नाराजी आहे ती संजय राऊतांनी स्पष्टपणे बोलून दाखवली असं म्हणायचं का या निमित्ताने? अगदी ठाकरेंनी ही नाराजी बोलून दाखवली आहे आणि साधारण 2 वर्षानंतर शरद पवार आणि संजय राऊत, शरद पवार आणि एकनाथ शिंदे एका मंचावर आले असल्याचं एनसीपीच्या नेत्यांचं म्हणणं आहे। या अगोदर अशाच पद्धतीने उद्धव ठाकरे, त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी जर आपण पाहिलं तर अजित पवार यांच्या पक्षांची भेट घेतलेली आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर त्यांनी अशाच पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचंही अभिनंदन केलं आहे। तर अशा वेळेस एनसीपीच्या नेत्यांनी कोणतीही भूमिका घेतली नव्हती, कारण या राजकारणामध्ये अशा गाठीभेटी सुरूच असतात। मात्र अशा पद्धतीने संजय राऊत यांनी जेव्हा शरद पवार आणि एकनाथ शिंदे एका मंचावर आले त्यांना पुरस्कार दिला, त्यामुळं अशा पद्धतीची जी टीका केली करण्यात आली, त्यामुळं एनसीपीचे नेते जे आहेत ते नाराज असल्याचे समजतंय। आणि काल जर आपण पाहिलं तर एक जो पुरस्कार सोहळा झाला, त्या पुरस्कार सोहळा आता ज्या पद्धतीने संजय राऊत यांनी टीका केली, त्यांनी असं म्हटलेलं हा गद्दारांचा सन्मान आहे, हा मराठी अस्मितेला धक्का आहे आणि मराठी साहित्य संमेलन ही दलाली असल्याचं त्यांनी टीका केलेली आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी तणावाचं वातावरण पाहायला मिळतं। शिवाजी, आता राऊतांनी ही नाराजी बोलून दाखवलेली आहे, काँग्रेसकडून या संदर्भात कुठल्या नेत्याने काही म्हटलेलं आहे का? त्यांच्याकडून सुद्धा अशी काही नाराजी व्यक्त होतीये? अद्यापर्यंत काँग्रेसच्या नेत्यांकडनं कुठलीही नाराजी व्यक्त करण्यात आलेली नाही किंवा यावरती कोणती प्रतिक्रिया पाहायला मिळत नाहीये। मात्र संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने टीका केलेली आहे त्यानुसार मराठी साहित्य संमेलनावरती एक प्रश्नचिन्ह किंवा राजकीय टीका शिवाजी, तुम्हाला थोडंसं थांबवते। सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलूया। अरविंदजी, राऊतांनी अगदी स्पष्टपणे ही नाराजी बोलून दाखवलेली आहे। शरद पवारांनी कार्यक्रमाला जायलाच नको होतं, ज्यांनी सरकार पाडलं त्यांचा सत्कार का केला असं संजय राऊत म्हणालेले आहेत। आपल्याला सुद्धा
हे असंच वाटतं का, योग्य वाटतं का? मला वाटतं संजय राऊत साहेबांनी दिलेली प्रतिक्रिया अतिशय योग्य आहे. मुळात असं आहे, त्यांना जे नाव देऊन जो पारितोषिक सन्मान करते त्या नावालाच तर माझं मूळ ऑब्जेक्शन आहे. महादजी शिंदे पराक्रमी, महापराक्रमी, हं, स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणारी माणसं तारातीर्थी रणांगणात पडल्यानंतर सुद्धा बचेंगे तो और भी लढेंगे म्हणणारे महादजी शिंदे कुठे, आणि पाटील सुरात कुठून पळालेली माणसं कुठे, हं, आणि पुन्हा कुणाच्या आश्रयाला गेले? सगळ्या शत्रूंच्या आश्रयाला. हं, मग ते तुमचं गुजरात असेल, सुरत असेल, गुवाहाटी असेल, आता गोवा असेल, कुणाची राज्य आहे ती? कुणाच्या पाठी सुरा खूप असला? कुठे महादजी शिंदे, कुठे शिंदे, काय मला कळतच नाही. अशा प्रकारच्या पारितोषिक वितरणाला किंवा पुरस्कार द्यायला आदरणीय शरद पवार साहेबांनी जावं, हेच अनाकलनीय आहे खरं तर. हं. इतकं उत्तम व्यक्तिमत्व आहे शरद पवार साहेबांचं की ठीक आहे, कुठे जातोय आपण? जे घातकी लोक आहेत, विश्वासघातकी लोक आहेत, सरकार पाडलं तर पाडलंच, पण मुळातच विश्वासघातकी आहेत ना ते. हं, त्यांचा सत्कार कसला करता तुम्ही? हं. आणि म्हणून मग ते अयोग्य वाटलं, मला खूप अयोग्य वाटलं. तर नाही जायला इतक्या आता- माणसाला. जी, आता अरविंदजी, जसं तुम्ही सुद्धा स्पष्टपणे तुमची नाराजी व्यक्त करताय, आता थेट शरद पवारांची सुद्धा भेट घेणार का? त्यांना सुद्धा स्पष्टपणे तुमची नाराजी सांगणार, आघाडीतला एक घटक पक्ष म्हणून हक्काने? मग काय त्याच्यात इथं बोलतोय ते त्यांना मग कळणार नाही असं वाटतं का तुम्हाला? ते आमच्यासाठी आदरणीय आहेत, म्हणून आदरणीय माणसं इकडे गेली का मनाला ठेच लागते ना, ती व्यक्त केली. आणि ते मोठे आहेत तसे, त्यांना माहिती आहे. बरं, जी. पवार साहेब ते तिथे मुख्यमंत्री असतात, त्यांना भेटले आम्ही कधी म्हणालो का? हं, ते भेटत होते ना, ते बिघडलं. इथं जाणं योग्य नव्हतं असं मला निश्चित वाटतं. बरं. आणखी एक मुद्दा संजय राऊतांनी उपस्थित केला अरविंदजी, तो म्हणजे ठाण्याच्या विकासासंदर्भात शरद पवारांना चुकीची माहिती कोणीतरी दिली असं त्यांचं म्हणणं आहे. असेल का आता ते माहिती नाही मला. आता त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही, पण खरंच ते हर्ट करणार आहे एवढं नक्की. विश्वासघातकी माणसाचा कसला सत्कार करता तुम्ही? हं, काय पराक्रम काय केला? पराक्रम केला का? रणांगणात लढले का ते? बरं. पाटील सुरात कुठून मागच्या महाराष्ट्राला लाचार करणारी माणसं आहे ती. बरं. स्वाभिमान दाखवतात का महाराष्ट्राचा? जी, अरविंदजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ प्रवक्त्या विद्याताई चव्हाण आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. विद्याताई, संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, आता आपल्यासोबत अरविंदजी सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा स्पष्टपणे नाराजी बोलून दाखवलेली आहे. शरद पवारांनी, ज्यांनी आपलं सरकार पाडलं, त्यांच्या कार्यक्रमाला जायलाच नको होतं, असं स्पष्ट मत आहे त्यांचं. नाही, पहिले म्हणजे हा कार्यक्रम काही शिंदे गटांचा नव्हता किंवा शिवसेनेचा शिंदे गटाचा नव्हता. आणि याच्यामध्ये शरद पवारांनी अतिशय एक सूचक विधान केलेलं आहे की शिंद्यांच्या कार्याची इतिहास दखल घेईल, हे अतिशय सूचक विधान त्या ठिकाणी जाऊन शरद पवार साहेबांनी केलेलं आहे. आता पवार साहेब आणि बाळासाहेब ठाकरे हे कायम विरोधात होते. एका व्यासपीठावर आले तर ते एकमेकांचे, त्यांची जर भाषणं ऐकली तर ते अगदी स्पोर्ट्स म्हणजे आपण म्हणतो एकदम खिलाडू वृत्तीमध्ये त्यांचं एकमेकांवरती शरसंधान असायचं. परंतु शरद पवार हे काय फक्त राजकारणी नाहीये, ते त्यांचं व्यक्तिमत्व हे चौफेर आहे. त्यांनी क्रिकेट मध्ये किती आमूलाग्र बदल आणला आणि किती चांगल्या प्रकारे सुधारणा केल्या हे आपल्याला माहिती आहे. खो खो असेल, कबड्डी असेल, इतर क्षेत्रातही शरद पवारांना जरी हिंदू धर्माचं वगैरे काही नसलं तरी गणपतीपुळेचं मंदिर असेल, तुळजापूरचं मंदिर असेल, अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार सुद्धा त्यांनी केलाय, पण कसला गाजावाजा केला नाहीये त्यांनी. तेव्हा शरद पवारांचं व्यक्तिमत्वच आपण बघितलं तर 5 वर्षांनी येणाऱ्या निवडणुका म्हणजे फक्त निवडणुकांच्या विरोधकांवरती सरसंधान करायचं आणि त्यांना वाईट साईड बोलायचं अशी त्यांची वृत्ती नाही. त्यांच्यावरती टीका झाली तरी त्याला कधी ते उत्तर देत नाहीत. त्यामुळे कालच्या आणि असे कार्यक्रम जे असतात ते 5-5, 6-6 महिने त्याच्या तारखा आधी घेतल्या जातात. आणि दिल्लीला हा साहित्य संमेलनाचा कार्यक्रम होता, त्याला शरद पवारांनी जायचं जर तारीख दिली असेल त्यांना जाणं तिथे भाग होतं. आणि जर एकनाथ शिंदे तिथे त्या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते जर सत्कार झाला असला तर प्रत्येक गोष्टीत काही आपण तिथे जाऊन विरोध करू शकत नाही. त्यामुळे ते एक जाणकार नेते आहेत, अनुभवी नेते आहेत, त्यांच्यावरती टीका करणं हे बरोबर नाहीये.
परंतु संजय राऊतांचा राग सुद्धा मी समजू शकते. मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाहीये. परंतु अशा प्रकारे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार सुद्धा एकमेकांच्या बरोबरीने यायचे आणि एकमेकांवर बोलायचे, हे सुद्धा आपण कधी विसरता कामा नये. विद्याताई, आता तुम्ही म्हणालात की संजय राऊतांचं म्हणणं आहे मी समजू शकते, त्यांचा राग समजू शकते. नेमकं काय याच्यातून तुम्हाला सांगायचं आहे? नाही, आता निवडणुका झाल्या, त्याच्यावर आम्ही एकमेकांवरती बोललो किंवा हा राजकारणाचा भाग झाला ना. पण हे साहित्य संमेलन होतं, आता राजकारण होऊन गेलं. आता हे सरकार सगळं ईव्हीएम वर बसलेलं सरकार आहे, हे सुद्धा आम्हाला कबूल आहे. परंतु त्याचाही विरोध आम्ही करतोच आहोत रस्त्यावरती उतरून. परंतु तिथे साहित्य संमेलनाला आमचे नेते गेल्यानंतर त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्याच्यावरती अशा प्रकारे टीका करणं हे आम्हाला तरी बरोबर वाटत नाही. बर विद्याताई, आता एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, तो म्हणजे सरकार पाडणाऱ्यांबरोबर जायला नको होतं असं म्हणत राऊतांनी जे सरकार पाडलं गेलं त्याची खतखत पुन्हा एकदा बोलून दाखवली. अरविंदजींनी सुद्धा ती अगदी स्पष्टपणे सांगितली. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? कारण आता तुम्ही जसं म्हणालात निवडणुका झाल्या त्याच्यात आम्ही बोललो, आता पुन्हा तोंडावर पुढच्या निवडणुका आहेतच की. नाही, सरकार पाडलं हे तर बरोबर, म्हणजे हे तर खरंच आहे. आणि तेव्हा आम्हाला सगळ्यांना आलेला रागही आमचा बरोबर आहे, तोही आज आम्हाला आठवतो. आम्ही काही विसरलेलो नाहीये. त्याच्यानंतर आमचं सरकार यावं म्हणून आम्ही जे अथक प्रयत्न महाविकास आघाडीने एकत्रितपणे केले, त्याच्यानंतर आम्ही लोकसभेच्या पण सीट चांगल्या जास्ती मिळवल्या. पण नंतर गद्दारी करून ज्या प्रकारे भाजपने ईव्हीएम वरती सरकार आणलेलं आहे स्वतःच, ते सुद्धा जगजाहीर आहे. लोकांमधनं त्याच्याविषयी नाराजी आहे आणि आम्ही ती उघड नाराजी बोलतो आहोत. आम्ही रस्त्यावरती उतरतोय. त्याच्यात शिवसेनेने सुद्धा आमच्या बरोबर उतरलं पाहिजे, काँग्रेसने सुद्धा आमच्या बरोबर उतरलं पाहिजे. लोकांचा जो राग आहे त्याच्यामध्ये राजकीय पुढाऱ्यांनी, नेत्यांनी आलं पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. तिथे आपण आलं पाहिजे ना. तिकडे जाऊन साहित्य संमेलनामध्ये जाऊन काहीतरी बोलण्यापेक्षा रस्त्यावरती की हे ईव्हीएम वर आलेलं सरकार आहे आणि हे सरकार घालवण्यासाठी आपण हर प्रकारचे प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी शिवसेना कुठे उतरते मैदानामध्ये? शिवसेना उतरली पाहिजे ना. आमच्याकडनं 100 पिटिशन झालेले आहेत, शिवसेनेने 1-2 जणांनी सुद्धा नाही केले. का नाही केले मग त्यांनी? आम्ही त्यांच्याकडेही गेलो होतो, त्यांनाही सांगितलं होतं की हे ईव्हीएमचं सरकार आलेलं आहे, याच्या विरोधात लढलं पाहिजे. आपण सगळ्यांनी याच्या विरोधात निश्चित एकंदरीत मुद्दा लक्षात आला. आता राऊतांनी व्यक्त केलेली नाराजी आणि त्याबाबत आपण जे काही म्हणणं मांडलं ते लक्षात आलं. धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.